नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आज विधानसभेतून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपली आहे. कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. कधी होणार कर्जमाफी, कुणाला मिळणार लाभ, जाणून घेऊया सविस्तर बातमी अन्नदाता शेतकरी न्यूजवर. महत्त्वाची मुख्य बातमी. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट शब्दात ग्वाही दिली आहे की येत्या 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नेमली असून या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. विशेष म्हणजे 52 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती गोळा करून तिचे विश्लेषण सध्या वॉर रूममध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी केवळ आश्वासन नाही, तर यासाठी सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पात सुमारे 5,975 कोटी रुपयांच्या निधीची प्राथमिक तरतूदही केली आहे. या कर्जमाफीची 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये. 1. 30 जून 2026 ही अंतिम मुदत असेल. 2. जुन्या योजनेतील म्हणजे 2017तील उर्वरित 6.5 लाख शेतकऱ्यांनाही यात सामावून घेतले जाईल. 3. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. 4. शेतकऱ्यांसाठी आवाहन. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी सांगितले की तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कर्जमाफीच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या अन्नदाता शेतकरी न्यूजला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.